नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. पीएम किसान संदर्भात आपण बोलणार आहोत. जो काही हप्ता आहे, बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा धाकधूक आहे की हा जो काही हप्ता आहे तो आपला हप्ता मिळणार आहे का नाही. तर मित्रांनो, 18 तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे, कारण की परत व्हिडिओ बनवावं लागतं. शासनाचं ज्या पद्धतीने काम चालू आहे, खूप स्लो गतीने काम चालू आहे. आतापर्यंत शासनाकडनं त्यांच्या पीएम किसानच्या वेबसाईटवर अधिकृतपणे माहिती येणं गरजेचं होतं, पण ती अजून माहिती आलेली नाहीये आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती धाकधूक आहे. आज आपण बोललो की 12 तारखेपर्यंत नरेंद्र मोदी हे बाहेर देशामध्ये होते आणि त्याच्यामुळे त्यांना तो जो काही हप्ता होता तो हप्ता डिक्लेअर करता आला नाही. कारण की आज येता उद्या येता हे अजून त्यांचं कन्फर्म नसतं. ओके, मग त्यानंतर आता सोमवारी म्हणजेच उद्या ही तारीख, उद्या परवामध्ये ही तारीख जाहीर होऊ शकते आणि बिहारमधील जो काही कार्यक्रम आहे त्यांचा, त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. बघा, पण अजून त्यांची जी काही वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट, त्या वेबसाईटवर अजून कुठलाही अपडेट आलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. जी की आपली वेबसाईट आहे पीएम किसानची, तिकडे आपल्याला स्टेटस नाही कळत, पण PMFBYच्या जी काही स्टेटस आहे, DBTच्या माध्यमातून जे काही पैसे येतात ते पैशाचं स्टेटस आपल्याला तिथे चेक करता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला तुमचं KYC करणं गरजेचं आहे, फार्मर ID असणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील. पण 18 तारखेला हे पैसे नक्कीच ट्रान्सफर होतील असं 99% इथे तरी आपल्याला कन्फर्म वाटतंय. 1% म्हणजे काय, 1% नाही आहे का, तर 1% म्हणजे ही तारीख एक 8-10 दिवस पुढे होऊ शकते. ऑलरेडी शेतकऱ्यांना जो काही हप्ता यायला पाहिजे होता तो जूनच्या लास्ट वीकपर्यंत यायला पाहिजे होता, पण तो काही आलेला नाही आणि म्हणूनच शेतकरी इथे संतापलेले. आपल्याला वाटतं की ही माहिती मोदींपर्यंत पोहोचत नाही का, तर ही जी काही माहिती असते, शेतकऱ्यांचा रोष असतो, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तो सगळा आक्रोश नरेंद्र मोदीपर्यंत नक्कीच पोहोचतो. कारण की ही योजना त्यांनीच सुरू केली आणि तेच जर या योजनेला अशी बगल देत असतील तर मग त्यांचं काही खरं नाही. हे पैसे त्यांना देणं भाग आहे. म्हणून 8 दिवस लेट पण थेट हे पैसे नक्कीच येणार आहेत. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.